दैविक छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? कुठे आहेत छत्रपती अरे वा बघ. हा अरे वा बाप रे गुड बॉय. अरे बाप अरे वा हेच पाहिजे होतं आम्हाला. आमचा तुम्ही आमच्या एका बोलतात ना आमच्या स्टोरीचा भाग आहात ह्याच्यासाठी थँक्यू. कोण कोण गावाला जाणार आहे ह्या वर्षी सांगा सांगा कमेंट करून सांगा. आम्ही जाणार आहोत. त्याला मी बनवायला काहीच आवडत नाही. आता ही स्वतःच बोलली म्हणजे असं होतं इकडे पण मी ते बाहेर काढू शकलो नाही. या दोघांचा पण सहभाग आहे माझ्या लाईफ मध्ये मला आराम न देण्यासाठी. सो मी त्यांना थँक्स बोलतो. अरे 11 वाजता तिथे टोप खरवडून खरवडून खात असते तू 11 वाजता. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे मी 2 कामाला माणसं ठेवली आहे. नमस्कार बोल नमस्कार बोल एकदा नमस्कार. नाही आधी तू सॉरी बोल. सॉरी सॉरी हा सॉरी बोलो. सकाळसाठी नाही आतासाठी बोललो नाही. सकाळसाठी जाऊ दे सकाळचं तर मॅटर बोलूच नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये. नवीन युट्यूब चॅनल सॉरी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता बरोबर. तर अशा प्रकारे आता मम्मीला आमच्या गावी जायचे वेध लागलेले आहेत कारण गणपती जवळ येते. तर आमका इकडे सोडून जायच्या दुःखापेक्षा गावी जायचा आनंद जास्त तिच्या चेहऱ्यावर आहे. तुम्ही बघू शकता. दाखव घे दाखव नाही दाखव लाजू नको. इकडे बघ. हा बघ 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 कशी मिशीतला मिशत असतात. बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मिशेतला मिशत असतात. ही फक्त दाखवते. हिला कधी एकदा गावी जायचं असं झालेलं आहे माहिती आहे का. म्हणजे ऍक्च्युली बरोबरच आहे. मी माझ्यावरून समजू शकतो. आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढे महिने राहिले मुंबईत. बरोबर पहिल्यांदा जन्म केल्यापासून. हा मग बघ तुका बाबांनी पण कधी मुंबई आणला नाही तर मी तुका मुंबई आणलंय आणि मी तुका मुंबई एवढी दाखवलंय. माका थँक्स बोलो खा बस तू. हा तुका बाबांनी पण नाही एवढा आणलेला मुंबई का कधी रवलेली. लक्षा बरोबर ना. 1-2 महिने ते सुद्धा आता ते रक्षामुळेच ते 1-2 महिने राहिले. नाही तर ते काय एवढे पण नाही. नाही इलाजन राहिलं जसं पण सांगणार तसं. आमच्याकडे एक बुटकं वांगा आलेलं आहे. तर आमचे नवीन ताजे युट्यूबर कोण नाही कळलं. आम्ही भेटलो त्यांना माहितीये आम्ही भेटलो. कोणाला माहितीये ह्यांना कधी मगाशी त्यांना कळालं. हा काय जेवण बघायला आलेली की कुठपर्यंत तर मला वाटलं की नाही आमच्याकडे जेवण नाहीये. कसला शाळा आहे रे खरं आमच्याकडे जेवण नाहीये. मी जेवायला आलीये. मग एक काम करू 10:30 वाजता ये आमच्याकडे. 2 भाकरी टाकून देत ना. नाही, जेव्हा संपलेलं असेल सगळं. 2 भाकरी टाकून देत ना मदत करीत. बाजू कोचल. हा बरोबर जेवायला पाहिजे. ये इकडे 2 भाकर टाकून दे. आम्ही 7च्या नंतर जेवत नाही. कोण अरे 11 वाजता तिथे टोप खरवडून खरवडून खात असते तू 11 वाजता आणि बोलते जेवत नाही म्हणणार. ही नाही जेवत ना. नाही आम्ही 7च्या नंतर बनवत नाही. बनवायचं नसतं. खाऊ शकतो अच्छा बनवायचं नसतं. बनवलं असेल तर. हा Sorry. आमच्याकडे बनवत नाही बोल. आमच्याकडे पण आम्ही बंद केलाय आम्ही ते असं. 9 वाजता बनवतात आणि 9:30 वाजता खातात. हा तर इंट्रोडक्शनची गरज नाहीये. ही आहे आमची शेजारी आमच्याकडून इन्स्पायर झालेली. हो बरोबर युट्यूब चॅनल खोललाय तिने. भाऊ बहिणीची धमाल. जाऊन लगे सबस्क्राईब करा. आम्ही मस्तपैकी प्रमोशन केलंय थोडंसं. व्हिडिओ एडिट करायचं ही मला कामाला लावते. मी आल्यापासून शाणा आहे पक्का. त्याला वाटलं की आता मी कामाला लावेन ना इकडे म्हणून इथून पळ काढतोय. कामाला मगातून भांडी घासली लादी पुसली. भांडी घासली बोल. ही आता नंतरची भांडी आहेत. मी मगाशी घासली नाही. मम्मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी खराब बोल. मम्मी मला अजिबात कामाला हात लावू देत नाही आणि मी सध्या हे स्वर्गसुख अनुभवतोय. त्याच्यानंतर पण सांगतो मी फक्त भांडी घासतो. मान्य मला दक्षा करते का. आणि जेवणाचं म्हणाल तर तुम्हाला माहितीच आहे. जेवण सुधारलंय तिचं आहे. चांगलं बोलतोय मी आहे. जेवण मध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला तिच्या सासूकडे बघून कळेल. सासू जाड झाली आहे. अंगावर मास्क चढलाय है ना. हे दक्ष माहिती आहे का. नाही सगळेजण म्हणतात. हे मम्मी कमेंट पण येतात हा की बोलता
आजीने सांभाळलं असं तसं वगैरे असं काय नाही काय असतं. काय सुचवता काय बनवून येत नाही. अरे नाही खरंच कमेंट असतं. आता तुका वाचून कसं दाखवू मी. तर हा ओव्हरऑल या दोघांचा पण सहभाग आहे माझ्या लाईफ मध्ये मला आराम न देण्यासाठी. सो मी त्यांना थँक्स बोलतो. सर उठ लवकर. हा मी तिला आता विचारलं की मी काय मदत करू म्हणून, तर ती मला बोलली नको, तू थकून आलायस तर नको करू. आणि असं मी खरं आहे. काही बोललेलं नाहीये. बोललेलीस तू मग. नाही मी बोलली ते कांदा टोमॅटो काप म्हणून तिकडे जाऊन. तिथे बाजू घेते तरी सुद्धा ही ऐकत नाहीये. तर अशा प्रकारे थँक्यू सो मच. आता आम्ही जेवायला बसू. जर हिने जेवण केलं तर आज चांगलं चांगलं काहीतरी जेवण आहे. दक्षा काय आहे? दक्षा इकडे जे तुला आवडत नाही. काय आहे? काय बनवतेस तू? आता तुला किती गोष्टी आवडत नाही, काय एकच गोष्ट असेल ना जी आवडत नाही. नाही नाही अरे माझ्या नाही, तिला त्याला मी बनवलेलं काहीच आवडत नाही. आता ही स्वतःच बोलली. म्हणजे असं होतं इकडे, पण मी ते बाहेर काढू शकलो नाही. ती आता स्वतःच बोलली तर संपला विषय. मग तेच ना मी तेच बनवते जे तुला आवडत नाही. हा ना. काय ते अंड्याचं बनवू शकतेस तुम्ही, खाऊ शकतो नाही अंड्याचं. नाही, ते मला तुला एक आवडतं पोळी ना. जरी टाकलीस ना तरी मी खाऊ ते शकतो. तुला आवडतं ना. तू खाणार आहेस अंड्या? मी अंडे नाही आवडत मला. Yes. तेव्हा दरवाजा तिकडे आहे. मला पण नाही आवडत. तेव्हा मला दरवाजा वाटलं तिकडे. कोणीतरी आहे. मला पण नाही आवडत. मी अरे बाकी तुम्ही अंड कसं? म्हणजे मला नाश्त्याला आवडतं. हा मम्मी पण अंड्यावाला. बॉईल करून खाऊ शकते, पण मी मी omelette नाश्त्याला नाही. खाऊ शकते पण मला मी अंड जेवताना अंड नाही. कोणत्याही रूपात खाऊ शकतो. बॉईल तोडलेला. त्याच्यासाठी आजीने लहानपणी 3-3 अंडे सुद्धा दिले होते त्याला. आणि मला आवडतात, मला खूप आवडतात अंडे. मग वास तो सहन पण नाही होत. माझ्या आईने. दक्षा हा. तर एवढी माझी आवड आता तुला माहितीच पडली आहे, तर तर तुम्हाला मग मी नाही देणार. सकाळीच खाल्लंय तू यार किती वेळा अंड 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 का बस. प्रेमापोटी, नवऱ्याच्या प्रेमापोटी तू काहीतरी करू नाही शकते. अजिबात काय नाही. बनवते? कोलंबी. अरे कांद्यातली कोळंबी नाही आवडत. कोलंबी नाही आवडत मला, खरंच नाही जा ना, कुठे जातोस? आवडत. कोलंबी नाही म्हणजे आवडते ना, अशातलं नाहीये. दक्षा कधी कधी चांगला करते ते, एकदम कांदा बिंदा कोंबवलं ना, म्हणजे जसं मी सांगितलं तसं. तू सांगितलं तसं. जास्त कांदावाली आवडते. हा. लिपस्टिक लावायला. लिपस्टिक वगैरे लावून ती आली lipstick वगैरे लावून नवीन फक्त- लिपस्टिक तिची. आमच्या तरी ब्लॉग लिपस्टिक चहा प्यायला आले. हा हिला आम्ही फक्त चहा प्यायला बोलवलेलं. ही पोरगी मस्तपैकी हा विचारलेलं पण नाही मी तिला, बोलले चहा, तर बोलते हा बनव 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 असं मला बोलले आम्हाला. आणि असं पण मी बोलवत होतो की तुम्ही मला चहा देता का, ही मला बोलली नाही तुमच्याकडे बनव असं बरोबर आहे. है ना. असं कसं कोण करू शकतं? तिचं बरोबर आहे बोलली मी, तुझं नाही. शेजारी असे थोडी असतात. असंच असतात. ठीक आहे, तर आपण आपल्या बाबूला भेटायला जाऊया आता. ए आमचं पिल्लू कुठे आहे? कुठे? हे बघा आमचं पोरगं आमच्याकडे कमी आमच्याकडे कमी. आता इकडच्या घरात नाहीये, आता समजलं इकडे आहे. म्हणजे राहतील पण एकर एक. या घरात आहे. हा, आमचं भावाचं आमचं पिल्लू आमच्याकडे कमी आणि दोन बाहेर बाकीच्या आणि हे समोरच्या उघडून घरात पण जास्त ठेवा. असतं. ते बघ आता तुमच्याकडे पण नाही, तिकडे आहे. बाजूच्या घरात गेलाय. हा दक्षा हा? काकीकडे गेलेलो बाबूला शोधायला. हा. बाबू त्यांच्याकडे पण नाहीये. मग बाबू आंटीकडे. तेच मी म्हटलं तो आमच्याकडे भटक्या कमी. नुसता भटकत असतो हा, इकडे तिकडे. खरंच. घरी आल्यावर असं वाटतं की बाबू असावं सोबत, असं मनापासून असं वाटतं. ही तर एवढी दिवसभर मिस करत असते ना की मला सारखी सारखी मेसेज करत असते, यार बाबूचं आठवण येते, बाबूची आठवण येते, बाबूची आठवण येते सारखी. मग मी तिला व्हिडिओ पाठवतो माझ्या मोबाईल मधले, जे मी असे छोटे छोटे क्लिप नाही करून ठेवलेले असते ना, ते तिला पाठवतो. पहिला दिवस आठवतो बाबूला सोडून कामावर गेल्याचं, त्या मी कशी दिवशी धावत धावत आलेली तेव्हा घरी यायचं म्हणून. हे तुका काय हवा? आणि लवकर पण आलेली आता मी. मला आतापासूनच वाटतं मी गावी जाते हिचा मोठा हात आहे बाबूला आमच्या सांभाळण्याच्या मागे. आमचं तर आहे, आमचं तर काय असणारच, पण दिवसभर एवढी सगळं कामं करून सुद्धा म्हणजे दोघांची पण मला कमाल वाटते. इकडे बघा जरा, चेहरे दाखवा, चेहरे दाखवा. म्हणजे आता मम्मी गेल्यानंतर मी सांगतो तुम्हाला, मम्मी गेल्यानंतर पण जेव्हा मम्मी पण नव्हती तेव्हा इथे नव्हती, तेव्हा दिवसभर, तेव्हा पण नाही हा, म्हणजे लक्षात असं आहे मला कामाला लावते खरं आहे, पण जेव्हा ती घरी असते त्या दिवशी मला काय काम म्हणजे नाही ती करायला लावू शकतो तो काम. लक्षात आता हे मी मनापासून चांगलं बोलते, जरा माझ्याकडे बघून काहीतरी रिॲक्शन तरी दे. मी कशाला देऊ? बघितलं मी चांगलं काय बोललो का, ही अजिबात रिॲक्शन देत नाही मला. आणि मी मनापासून म्हणतो जेव्हा हिची सुट्टी असते ना, म्हणजे शनिवार म्हणा रविवार म्हणा, त्या दिवशी मला काम नाही. बाकीच्या दिवशी ऑब्व्हियसली काम करणं बनतं आहे, कारण काय बोलतात ते, दोघांचा पण संसार आहे. पहिल्यांदा आयुष्यात आणि- खरं बोलतोय हा. हा गेले नाहीतर 6 मला महिने, विलनच बनवत असतो. गेले 6 महिने किंवा जेवढे पण महिने ही घरी आहे,
तिने मला अजिबात नाही कामं करू दिली. बाकी महिने झाले म्हणजे जेच 6-8 मी बोलले ना 6-8 जेवढे पण झाले तेवढे. सो आता ही मम्मी जाईल गावाला गणपतीला आणि नंतर पुन्हा आमची ड्युटी चालू होईल. पुन्हा आमची कामावरून भांडणं चालू होती. काय नाही, तेव्हा पण तू बाबूला घेऊन बसशील तिकडे आणि मीच काम करत असेल. हा म्हणजे मिळून मिसळून असतं. दक्ष नाही बोल, हा बोल, असतात ना मिळून मिसळून असतात. आता तू कारण सांगशील ना पण नाही. बाबू सोबत करणार मदत करून बघूया आता. करणार आणि मी करतो पण. आता मम्मीमुळे जरा मी शेफारतो, मान्य करतो मी की मम्मीमुळे थोडीशी मस्ती येते अंगात माझ्या की मी करत नाही. तू कर नाच असं नाच. अरे वा 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 वा. डुला डुला हे काय तुला ह्याच्यात काय बघायचं आहे बघ कसा तो. हा ढोलकी वाजव दैविक, ढोलकी वाजव जा, ढोलकी वाजव जा, ढोलकी वाजव. तर बघा आमचा दैविक ढोलकी वाजवतोय. हा एकाच बाजूने हात पुरत नाही. हा चल तू वाजव तुला तशी वाजव. हा अरे तो तबला नाहीये. हा अरे बाप रे. अरे बाप रे, आवाज येत नाही तो, सायलेंट मध्ये वाजवते. हा अरे हळूहळू बाबा, हे दादाचा जीव का प्राण आहे तो. हा त्याच्या हृदयावर ठोके पडत असतील ते. वाजव दैविक. आ कुठे आ दोन्ही हाताने. धा दिंदा वाजव. अरे वा मस्त वाजवतो रे. अरे बाप, अरे वा, हेच पाहिजे होतं आम्हाला. अच्छा मी येऊ का, साडी नेसून येऊ का? हा लावणी करूया, लावणी. दैविक मग्न झालाय पूर्ण. असं इकडून तिकडून वाजवणार का? पोचत नाही हात पोचत नाही. हा पेटी कुठे आहे दैविक, पेटी? मारी. पप्पा आता आंघोळीला गेलेत आणि ह्याचं बघा काय चाललंय. हा ये दैविक, दैविक, टगलू. बाई लक्षच देत नाही अजिबात. कसं बसलंय म्हातारे माणसागत. काका काय बोलतात? ओ काय बोलतात बोल. पावसाची रिमझिम थांबली रे, बोल बोल बोल. आमच्याकडे सगळे सिंगर आहेत, बुवा आहेत, वाजपी आहेत. दैविक तू काय काय बनणार आहे? पॉलिश करणार. काका स्वतः दाखवतात. मी काय केलं पण होतं, काकाने स्वतः दाखवलं मी पॉलिश करतो. जेवायला बसा तुम्ही, आम्ही नाही तुम्हाला देणार. ठीक आहे दक्षा, त्यांना वाढायचं आहे. कुठे आहे ते? मी घेऊन येतो. हे परत घेऊन ये चाल. हे बसू शकता तुम्ही. चादर कुठे गेली? हे दैविक चादर कुठे गेली? चादर कुठे गेली? चादर कुठे? तिबो चादर. ओले ओले ओले. त्याला काय आहे? भूताला खाईल तो. हा भूताला खाईल हा बोरगा. अरे बापरे. अरे मोगली. ओले काय आमचे खेळ बघा. खेळणी आहेत त्याने खेळायचं नाहीये. चादर आणि गोदडीने खेळतोय. डोपरं दुखत नाही का रे? दादा बोल. दादा नाही खेळ काय जमा. बघ
दादा 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 आपटेल आपटेल आपटेल. हा घे 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 घे. असंच खेळायचं. ऐच. बाबू गुडघ्यावर तू चालतोय पण आम्हाला असं हे वाटतंय. अरे दैविक. अरे 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 बापरे अरे बापरे. दैविक छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? कुठे आहेत छत्रपती अरे वा बघ. हा अरे वा बाप रे गुड बॉय. जय. अरे वा छत्रपती शिवाजी महाराज की. अरे वा जय पण बोलतो तो. काहीतरी बोलतो. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघ बाप्पा ते बाप्पा. जय जय जय. त्याला एकदा दाखवलेलं रोज येऊन तिथे पाया पडतो तो. दैविक हा जय 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 कर. जय शिवाजी. अरे वा जय 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 जय. हा तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे. दिवस म्हणजे संध्याकाळ. दिवस नाही म्हणतो ना आपण, संध्याकाळच दाखवले. हा कारण आपल्याला संध्याकाळच मिळते फक्त. ऍक्च्युली कशी लाईफ झाली आहे ना, म्हणजे सकाळी सूर्योदय व्हायच्या अगोदर निघा, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर घरी या. आणि हा मला एक बोलायचंय. त्या दिवशी काल कधी टाकलेला तो व्हिडिओ तो आपण? कालच. हा काल. तर त्याच्यावरती खूप सारे लोक असं बोलले की एवढं काय गरज आहे मग जॉब करायची, एवढं काय मग बाळासोबत टाइम घालवायचा, हे बाळ पण येत नाही परत वगैरे. काही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. खूप सारं ऐक ना. 90% हा पण लोकांनी काही लोकांनी ना एकदम वाईट पद्धतीने ती गोष्ट कमेंट केल्यात. म्हणजे की हा मग काय झालं तुम्हाला, म्हणजे बायकोला कमवायची काय गरज आहे, तू कमाव, हे कर ते कर असं असं. पण केलंय बाबा. तर एक गोष्ट आहे, फक्त त्याचंच करिअर नाहीये तर माझं पण करिअर आहे. आणि ती गोष्ट सोडली तर तुम्ही आमच्या घरात येत नाही आहात, आमच्या वरती किती जबाबदाऱ्या आहेत हे बघायला, किंवा हे तुम्हाला नाही माहिती आहे. सो तुम्ही ह्या बाबतीत वाईट कमेंट करू नका. चांगल्या ह्यानी ऑब्व्हियसली की हा आम्हाला पण वाटतं की त्याचं बालपण आम्हाला मिळत नाहीये किंवा काय, पण आमच्या घरचे खर्च उचलायला तुम्ही येणार नाही आहात. 90% लोकांनी जे चांगले कमेंट्स केलेत, आणि जसं तू बोललीस की 90% लोक हीच लाईफ जगतात, आणि खरी गोष्ट आहे की मॅक्सिमम लोक हीच लाईफ जगतात, आणि हे फॅक्ट आहे. आणि त्याला आपण नाही करू शकत. एकाच्या पगारात आता नाही आता होत. काही नाही होत. तुम्ही आणि एक्स्ट्रीम जर मोठेच कोणतरी आहात तर एकाच्या पगारात ठीक आहे, पण आणि बाबा आम्हाला हे युट्यूब किंवा इंस्टाग्राम हे सगळं असं काही फार मोठं इन्कम देत येत असं नाहीये. नाहीये की आम्ही एखादा जॉब सोडू आणि आणि घरात आम्ही बसू राहू. आणि असं सगळं एवढं वाला आम्ही सेटल नाही नाही झालो झालोय. मध्ये. सध्याची आमची लाईफ अशी आहे की आम्ही तेवढा फुल टाइम कंटेंट साठी नाही देऊ शकत. सो ठीक आहे जे आहे त्याच्यात हा आम्ही खुश आहोत, आम्ही स्ट्रगल करतोय. सो आम्हाला त्याचं हे नाहीये की ठीक आहे. आणि मेन आत्ताच कष्टाचं वय आहे, सो आम्ही कष्ट करतोय. ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट आमच्या आई वडिलांनी केलेत. सो त्यांच्या पुढे आपले आता काहीच नाही. आपल्याला खूप सारे करतात पण अजूनही करतायत खूप सारे लोक. प्रत्येक जण आपल्या फॅमिलीला पुढे न्यायचाच प्रयत्न करतो. जे आई वडिलांनी कष्ट केले ते आई वडील आपल्यासाठी, म्हणजे ते बोलतात की मुलांना करून लागू नये हा विचार करतात. सेम आम्ही पण करतो की चल आम्ही आज जे कष्ट करतो ते कदाचित आमच्या मुलाला करायला लागू नये. सो दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभराचं बाबू सोबत, म्हणजे आमचं तरी संध्याकाळी असं हे असतं की आल्यानंतर मॅक्सिमम टाइम बाबू सोबत घालवायचा, कारण किती वेळ मिळतो आम्हाला. आणि आम्ही खूप मिस करतो त्याची मस्ती, आणि काय काय आता नौटंकी असेल खूप मजा येते. इव्हन आमच्या समोरच्याकडे तो असतो ना, तर ते लोक पण व्हिडिओ करतात आणि आम्हाला पाठवत असतात कामावर. ऍक्च्युली यार खरोखर आता हे करतोय, आता ते करतोय, व्हिडिओ शूट करतो. असं वाटतं की आमच्याकडे पण आठवणी राहतात. मग ते खूप बरं वाटतं ते बघून. सो हीच आहे लाईफ, हीच आहे स्ट्रगल. बघू होपफुली आमच्या
पुढच्या पिढीला ते येऊ नये म्हणून आता आम्ही स्ट्रगल करतो. सो थँक्यू आमचा तुम्ही video आमच्या बघितल्याबद्दल. एका बोलतात ना आमच्या स्टोरीचा भाग आहात हा. ह्याच्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही खूप छान छान सपोर्ट करताय मला ह्याच्यासाठी थँक्यू. काही असे छोटेसे लोक वगळता त्यांना इग्नोर करा. हा आम्ही असं इग्नोर करतो त्यांना, काय पण फरक नाही पडत. बट जे तुम्ही छान छान कमेंट करताय, जे तुम्ही खूप छान दैविकला आमचे आशीर्वाद देताय, त्याचं बालपण बघताय. हा. सो आमच्या ह्या जर्नीचा भाग होण्यासाठी खरंच थँक्यू. Thank you so much. आणि लवकरच आपले ऑलरेडी युट्यूबला 60K झालेले हो, आहेत. हो, हो. सो असं प्रे करूया की लवकरच लवकरच 100K 100K व्हावेत आणि जे काय सिल्वर बटन असतं ते ते यावं. लवकर घरात यावा. बघूया, गणपती मॅनिफेस्ट बाप्पा- करूया आपण. आता काही सांगू शकत नाही, बट मॅनिफेस्ट करूया. आजपर्यंत दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. सो बाप्पाच्या आशीर्वादाने ते पण लवकर येईल. होईल लवकर. बाप्पाचं आगमन होते तसं ते पण आगमन. आणि कोण कोण गावाला जाणार आहे ह्या वर्षी? सांगा कमेंट करून सांगा. कोणाकोणाला आम्ही तिकीट जाणार मिळाले. आम्ही पण जाणार आहोत. कोण पण आता असतील तिकडचे? तारीख बिरीख अजून नाही माहित, पण आम्ही जाणार आहोत. हा, ठीक आहे. चलो चलो बाय 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 बाय. गुड नाईट. नाईट. हसत राहा, खेळत राहा, मस्ती करत राहा, कष्ट Enjoy करत करा. राहा. कष्ट करत राहा. लाईफ एन्जॉय करा. बाय.